नमस्कार मंडळी, आज आपण द परपेंडिक्युलर या कन्सेप्टवर थोडंसं बोलणार आहे. तर यामध्ये आज आपण प्रॉब्लेम सेट नंबर 39 हा देखील बघणार आहे. इन द फिगर हियर लाईन एल अँड लाईन एन इंटरसेक्ट ॲट पॉईंट एम. म्हणजे काय, लाईन एल आणि लाईन एल, जे एल आणि एन आहे हे दोन लाईन काय झालेत, इंटरसेक्ट झाले आणि ते कुठे झालेत, पॉईंट एममध्ये एकमेकाला भेटले. ठीक आहे. बघा, आपण मेजर एव्हरी अँगल्स फॉर्म्ड ॲट द पॉईंट एम ते आपण बघायचं. म्हणजे इथं कसं नाही, 90 डिग्रीचा काय झाला, इथं कोन झाला, म्हणजे हा काटकोन झाला. इफ ॲन अँगल बिटवीन लाईन एल अँड लाईन एन इज अ राईट अँगल. ठीक आहे, म्हणजे इथं काटकोन झालेलं सांगितलेलं आहे. वी से दॅट द लाईन्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. जे एकमेकाला ते काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. दिस इज रिटर्न ॲज लाईन एल परपेंडिक्युलर लाईन एन. ठीक आहे, म्हणजे लाईन एल परपेंडिक्युलर कशाला, लाईन एनला. इन अ सिम्बॉल्स इट इज रीड ॲज लाईन एल इज परपेंडिक्युलर टू लाईन एन. म्हणजे काय, लाईन एल आणि लाईन एन हे एकमेकाला काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे, तर हेच आपण बघणार आहे. म्हणजे काय झालं, एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत, तसेच ते एम ह्या पॉईंटपाशी काटकोन करतात. ठीक आहे, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल हा करतात आणि ते काय आहेत, एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे, तर बघा, हा कोणत्याही अँगल जर बघितला असेल तर काय असणार आहे, हा काटकोनच असणार आहे, म्हणजे इथं 90 डिग्री असणार आहे. ठीक आहे, तर आपण काय करणार आहे, ड्रॉईंग जे आपण काढणार आहे त्यासाठी आपण कोणकोणते साहित्य वापरतो किंवा कोणकोणत्या साहित्याच्या माध्यमातून आपण ड्रॉईंग काढू शकतो ते आपण बघूया. ठीक आहे, तर आपण वन बाय वन बघूया काय काय लागणार आहे. तर ड्रॉईंग इन्स्ट्रुमेंट बघा, युजिंग अ सेट स्क्वेअर. ठीक आहे, सेट स्क्वेअर तुमच्या कंपास बॉक्समध्ये असतं, तर त्याचा पण आपण यूज करू शकतो, सेट स्क्वेअर. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये बघितलं असेल की सेट स्क्वेअरच्या एका साईडला किंवा दोन्ही साईडला पण तुम्हाला काय असणार, तर मेजरिंग मार्किंग केलं असेल, मेजरिंग नंबर्स दिलेले इथं. ठीक आहे, आणि सेकंड असणार आहे युजिंग प्रोट्रॅक्टर असणार आहे, म्हणजे कोन मापक असणार आहे, आणि त्यानंतर युजिंग कंपास. ठीक आहे, या तीन साहित्याच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचं आहे, इथं अँगल मेजरमेंट करायचे आहेत किंवा अँगल्स बनवायचे आहेत. ठीक आहे, तर आपण प्रॉब्लेम सेट नंबर 39मधला पहिला प्रॉब्लेम बघूया. ड्रॉ लाईन एल, टेक एनी पॉईंट पी ऑन द लाईन युजिंग अ सेट स्क्वेअर, ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू लाईन एल ॲट पॉईंट पी. ठीक आहे, म्हणजे काय करायचं आहे, तुम्हाला एल ही एक लाईन काढायची आहे आणि त्यामध्ये कोणताही पी पॉईंट घ्यायचा आहे. ठीक आहे, तर पी पॉईंट घ्यायचा आहे आणि त्यामध्ये काय करायचं, तुम्हाला पुढचं जे काही इन्स्ट्रुमेंट दिले ते आपण करायचं. मग वन बाय वन आपण सगळं पाथ फॉलो करूया. मग आपण काय करूया, पहिला लाईन एल काढून घेऊया. ठीक आहे, लाईन एल आपण काढलेला आहे आणि पी हा एक कोणताही पॉईंट घेतलेला आहे. ठीक आहे, त्या लाईनवरचा पी हा काय, एक कोणता पण पॉईंट आहे. मग ह्याने काय म्हणेल, युजिंग अ सेट स्क्वेअर. म्हणजे इथं काय घ्या, सेट स्क्वेअर तुम्हाला यूज करायचा आहे, ज्यातनं तुम्हाला काय करायचं आहे, परपेंडिक्युलर लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, मग हा पी पॉईंट आहे, तर ह्या पी पॉईंटवर परपेंडिक्युलर लाईन तुमची यायला पाहिजे. म्हणजे बघा, सेट स्क्वेअर आपण असं ठेवायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला लाईन फक्त व्हर्टिकल लाईन ओढून घ्यायची आहे पी पॉईंटपर्यंत. ठीक आहे, बघा पी पॉईंटमध्ये काय झालं, हा आपण सेट स्क्वेअर असं ठेवलेला आहे आणि लाईन आपण ओढून घेतलेली आहे. ठीक आहे, हा झाली पी पॉईंटमधनं ओढलेली लाईन. म्हणजेच काय, तर हा काय झाला, तुम्हाला इथं काटकोन त्रिकोण, म्हणजे काटकोन तुम्हाला इथं मिळतो. ठीक आहे, काटकोन अँगल झालेला आहे इथं, म्हणजे 90 डिग्रीचा तुम्हाला इथं काय कोन बघायला मिळतो. ठीक आहे, म्हणजे बघा, लाईन एलला काय झालं, लाईन एलला काय झालं, ही जी काय नवीन काढलेली लाईन आहे, लाईन आपण एम म्हणू, एन म्हणू, काही म्हणू शकता. तर ही परपेंडिक्युलर लाईन कुठं काढलेली आहे, पॉईंट पीमधून काढलेली आहे. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन काय बघूया, ड्रॉ अ लाईन ए बी. ए बी ही लाईन काढा युजिंग अ कंपास. कंपासनं तुम्हाला काय करायचं आहे, यूज करायचं आहे आणि ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू द ए बी ॲट पॉईंट बी. म्हणजे काय करायचं आहे, तर तुम्हाला एक लाईन ड्रॉ करायची आहे, कुठली, ए बी, आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, बघा, ए बी ही लाईन ड्रॉ करायची आहे आणि बी या पॉईंटमध्ये काय करायचं, तुम्हाला परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे आणि ती कशाच्या माध्यमातून, कंपासच्या माध्यमातून. मग आपण एक लाईन मारून घेऊया. बघा, ही लाईन आपण काढतोय.
ठीक आहे. मग हा ए पॉईंट देऊया आपण इथे आणि इकडे देऊया बी पॉईंट. ठीक आहे, कुठे ए बी पॉईंट. मग ही झाली ए बी हा तुम्हाला पॉईंट मिळाले. मग आता बी पॉईंटमधलं तुम्ही काय सांगितलं, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायला सांगितलेलं आहे. मग काय करायचं, बी पॉईंट घ्यायचा आणि बी पॉईंटवरून काय करायचं, दोन्ही साईडला एक मार्किंग करायचं. म्हणजे डिस्टन्स तुम्ही काय करायचं, ठराविक डिस्टन्स तुम्ही घेऊ शकता किती. मग तसं तुम्ही घेतला तर एक कन्सिडर करा की 5-5 सेंटीमीटर तुम्ही घेतला असेल तर त्या पॉईंटपासून इकडे 5 आणि तिकडे 5 सेंटीमीटरचं तुम्ही डिस्टन्स घेऊ शकता. ठीक आहे, किंवा 4-4 सेंटीमीटर घेतला तरी चालू शकते. ठीक आहे, म्हणजेच काय झालं तर हे तुम्हाला वेगळे 2 नवीन पॉईंट मिळाले. त्याला तुम्ही नाव देऊ शकता, CD देऊ शकता, XY देऊ शकता किंवा MN देऊ शकता. ठीक आहे, मग आपण इथं C आणि D हे 2 नावं देऊया. ठीक आहे, असे 2 आपल्याला पॉईंट मिळाले. तर यांचा यूज करून आता पॉईंट नवीन जे मिळाले C आणि D यांचा यूज करून तुम्हाला परपेंडिक्युलर लाईन काढायचे आहेत. मग आपण डिस्टन्स घेताना Dपासून डिस्टन्स घ्यायचं आहे. ते डिस्टन्स किती घ्यायचं आहे, Bपेक्षा जास्त अंतर पाहिजे. ठीक आहे, Dचं डिस्टन्स घेताना Bपेक्षा जास्त पाहिजे. ठीक आहे, तेवढं कंपासमध्ये घ्यायचं, तेवढं मार्किंग करून घ्यायचं. सेम तेच Dवरनं केलं तसंच Cवरनं पण मार्किंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि ते एकमेकाला छेदणार आहेत कुठं ना कुठं तर. ठीक आहे, 2 काय झालं ना, जे काय आपण कंपासनं मार्किंग केलेलं आहे ते एकमेकाला छेदणार आहेत आणि ते छेदणाऱ्या पॉईंटला तुम्ही नाव देऊ शकता. आता इथं नाव आपण Y देऊया. ठीक आहे, म्हणजे बघा Cवरनं घ्या किंवा Dवरनं घ्या, ते डिस्टन्स किती पाहिजे आपल्याला, हे Bपेक्षा जास्त पाहिजे. ठीक आहे, तर आता तुम्ही परपेंडिक्युलर लाईन अशी काढू शकता. ठीक आहे, सिम्पल प्रॉब्लेम आहे हा, तुम्हाला मला वाटते समजला असेल. ठीक आहे, ह्यातनं काय झालं, परपेंडिक्युलर लाईन म्हणजेच काय झालं, इथं तुमचा डिग्री होणार किती, 90 डिग्रीचा ते अँगल तयार होणार आहे तुम्हाला. म्हणजेच काय, हा परपेंडिक्युलर झाला इथं. ठीक आहे, बघा म्हणजेच आपण जे काय डिस्टन्स घेतले तो डिस्टन्स Cपासून घेतला तर देखील Bपेक्षा जास्त अंतर तुमच्या कंपासमध्ये घ्यायचं आहे, किंवा Dपासून घेतला तर देखील Bपेक्षा जास्त, Dपासून Bपेक्षा जास्त थोडंसं अंतर घेऊन घ्यायचं आहे. म्हणजे काय व्हायला पाहिजे, दोन्ही क्रॉस व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर तिसरा क्वेश्चन आहे, ड्रॉ लाईन CD, टेक एनी पॉईंट M ऑन द लाईन युजिंग अ प्रोट्रॅक्टर, ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू लाईन CD. ठीक आहे, ॲट पॉईंट M म्हणजे काय करायचं आहे, CD ही तुम्हाला लाईन काढायची आहे. सेम आपण CD लाईन ड्रॉ केलेला आहे. M हा एक एनी पॉईंट म्हणजे कुठलाही एक पॉईंट घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि ह्या पॉईंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर कोन मापक प्रोट्रॅक्टर तुमचा आहे त्याचं यूज करून तुम्हाला काय करायचं आहे, परपेंडिक्युलर काढायचं आहे. मग आपलं जो काय राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. ठीक आहे, ज्याला परपेंडिक्युलर असतं म्हणजे काय होतं, राईट अँगल ट्रायंगल तिथं तयार होतो किंवा राईट अँगल तयार होतो. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला काय करायचं, काटकोन करायचं. त्याचं अंतर किती असते, कोणाचं माप 90 डिग्री असेल. मग आपण सिम्पली काय करायचं, कंपास ठेवायचा आहे, पॉईंट Mपासून स्ट्रेट वरती बघायचं आहे, 90 डिग्रीला आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि 2 लाईनमधनं आपण ड्रॉ करायचं आहे. बघा सिम्पल लेवलनं आपण प्रोट्रॅक्टरचा यूज करून आपण काय केलं, परपेंडिक्युलर लाईन काढलेली आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये परपेंडिक्युलर लाईन काढून ह्याला आपण लेबलिंग पण करू शकता. तुम्ही ह्याला वरती Y नाव दिलं तर देखील चालू शकतं. म्हणजे काय झालं, तुमच्या पॉईंटमधून परपेंडिक्युलर लाईन निघलेली आहे. तिन्ही पण तुम्हाला पॉईंट्स कसे काढायचे दाखवलेले आहेत. त्याच्यावर तुमचं काय असणार आहे, परफेक्ट तुम्हाला होऊन जाईल. ठीक आहे, थँक्यू.